नमस्कार मंडळी, आपण आहे सध्या पुणे जंक्शनवर. आपण निघालो आहे गुजरातला, जिथे की सोमनाथ मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग. पुण्याहून दर गुरुवारी डायरेक्ट वेरावळपर्यंत ट्रेन असते. वेरावळमध्ये 7 ते 8 किलोमीटर आहे सोमनाथ. वेरावळला पोहोचल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाहेर बसेस आणि ऑटो सोमनाथला जाण्यासाठी अवेलेबल असतात, जे तुम्हाला 30 मिनिटांमध्ये तिथं पोहोचू शकतात. हा आहे मंदिराचा परिसर. आपण इथे आपला मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जमा करून मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो. खूपच भव्य आणि दिव्य असं मंदिर रचना करण्यात आलेली आहे. इथे दर्शन झाल्यानंतर या मंदिराशेजारीच जुनं आणि मुख्य सोमनाथचं मंदिर आहे, ज्याचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला होता. तिथेही अवश्य दर्शन घ्या. ट्रस्टतर्फे 3 भवन राहण्यासाठी अवेलेबल असतात, ज्यामध्ये लीलावती, माहेश्वरी भवन आणि सागर दर्शन. यापैकी कोणत्याही गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अवेलेबिलिटी चेक करूनच रूम बुक करावे लागतील. लीलावती अतिथीगृहाच्या जवळच डायनिंग हॉल आहे, त्याला अटॅचच आहे. तिथं आता जेवण झालं, 1 नंबर जेवण, आणि तिची क्वालिटी पण खूप छान आहे. संपूर्ण परिसर असो किंवा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, 1 नंबर स्वच्छता. आणि इथले माणसं पण एवढे कोऑपरेटिव्ह आहेत. इथे हॉटेलवाले असो किंवा जे काही समजा इथले कर्मचारी असो, त्यांना काही समजा आजूबाजूचं काही विचारलं समजा परिसरात, तेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतो. छान वाटलं. पण त्यानंतर शेअरिंग ऑटो घेऊन तुम्ही आजूबाजूची ठिकाणं पाहू शकता. अतिशय सुंदर आणि रम्य अशी ही ठिकाणं आहेत. पहिलं आहे बाणगंगा. या ठिकाणी समुद्रतटावर पाण्यामध्ये असलेले शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळतील. दुसरं आहे भालका तीर्थ. असं म्हणतात जरा नावाच्या शिकाऱ्याकडून भगवान श्रीकृष्णांच्या पायांना इथेच बाण लागला होता आणि भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला होता. नंबर 3 त्रिवेणी संगम. इथे हिरण नदी, कपिला नदी आणि सरस्वती नदी या तिन्ही नद्यांचा संगम आहे. हा संगम पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळतो, त्यामुळे नदी आणि समुद्र असे दोन्ही संगम येथे पाहायला मिळतात. त्यानंतर आहे सूर्य मंदिर, 5 पांडव गुफा आणि हिंगलाज माता मंदिर. असं म्हणतात की पांडव अज्ञातवासात असताना याच गुफांमध्ये ते राहत असत. या गुफांशेजारीच कामनाथ महादेवाचं मंदिर आहे. त्यानंतर आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर. यामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता खूपच आकर्षक अशा मूर्त्या विराजमान आहेत. अशा प्रकारे सोमनाथ महादेव दर्शन पूर्ण झालेलं आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.